नमस्कार साहेब. काय विसरलात की काय? तुम्हाला विसरणं कसं शक्य आहे? एवढ्या वेळा भेटलाय तुम्ही मिस्टर जनार्दन. बोला. मी काय बोलणार, तुम्हीच बोला. तुमचे मित्र आले का? नाही हो, अजून तो फॉरेनलाच आहे. असं करूया का, तो आला की मी त्याला तुम्हाला फोन करायला सांगतो आणि मी पण तुम्हाला फोन करतो. ठीक आहे? असं कसं म्हणता साहेब? काम माझं आणि कष्ट तुम्हाला, असं असतं का कधी? हां, बरं तुमचं राहू द्या, माझं राहू द्या. तुम्ही एक त्यांना फोन करा, हवं तर माझ्या मोबाईलवरून करा. तुमचा प्रॉब्लेम काय आहे मिस्टर जनार्दन? म्हणजे तुम्हाला बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे की माझ्या पार्टनरमध्ये? बरं ठीक आहे, चला पार्टनरचं जाऊ दे. बोला काय, म्हणजे तुमचा इंडस्ट्रियल यूज आहे की डोमेस्टिक आहे? म्हणजे काय स्केलचं सॉफ्टवेअर हवं आहे सांगा. मी असं करतो, ते आमच्या गावातले मास्तर आहेत ना, त्यांना विचारून तुम्हाला कळवतो. अच्छा अच्छा अच्छा, मग असं करा ना, तुम्ही त्यांनाच घेऊन या आणि ऑफिसला भेटा मला. ओके? हो हो हो, हे ठीक होईल. बोल प्रिया. स्वप्नील, गुड न्यूज आहे. दादाचा फोन आला होता. दॅट्स ग्रेट. कुठे आहे, कुठे तो? सगळं सांगते पण फोनवर नको, आपण भेटूया कुठेतरी. ओके, मला आता एक अर्जंट काम आहे, ते संपवतो आणि देन आय कॉल यू. ओके स्वप्नील. हां बोल. नाही काही नाही. कम ऑन प्रिया, डोंट बी सो फॉर्मल. बोल ना. अरे नाही, काही नाही. चल बाय. बाय. थँक गॉड. तुला पाहीपर्यंत जीवात जीव नव्हता रे माझ्या. गेले काही दिवस नाही नाही त्या गोष्टी ऐकत होतो आम्ही. तुझा फोन आला की तेवढ्या पुरतं बरं वाटायचं. पण तू प्रत्यक्ष दिसे पण मलाही तुमची खूप काळजी वाटत होती का? माझ्यामुळे तुम्हाला कोणी काही करणार नाही ना असं वाटत होतं. तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येत होती. शुभ्राची अवस्था पाहत नाही रे. जा जा आधी तिला जाऊन भेट. मी तेव्हा पुढे साखर ठेवले तिला. जा बाळा जा. हे गाववाले आदिनाथ. आदिनाथ कुठे गेला होता तू? इथे माझी काय अवस्था झाली होती. माझी गाववाली माझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही, हे माहित नाहीये का मला? माहिती होतं तर मग मला सोडून कुठे गेला होता? आता आलोय ना मी. डोक्यात किती भलते सलते विचार येत होते माझ्या. कधी कधी वाटायचं की
आता ते सगळे विचार डोक्यातून काढून टाक बस. पण कुठे गेला होतात तुम्ही? काय नाही, काही माणसांनी मला पकडून ठेवलं होतं बस. तुम्ही आला नसता तर माझं काय झालं असतं देव जाणे. आणि त्यात ते संकेत. कोणते संकेत? मला ढगांच्या गडगडण्याचे आवाज ऐकू येतात. मग पाण्यात कोणीतरी हातपाय मारतंय किंवा पळतंय असे आवाज ऐकू येतात आणि मग थरकाप होतो. काय? काय झालं आदिनाथ? शुभ्रा, मला जिथे पकडून ठेवलं होतं ना तिथून जवळच एक समुद्र होता आणि मी तिथून पळालो तेव्हा पाऊस पडत होता. म्हणजे ते संकेत शुभ संकेत होते माझ्या सुटण्याचे. आणि मला वाटत होतं की खूप त्रास दिला नाही तुला. आता मला या ओठांवर हसू बघायचंय. बघायला मिळेल? आता पुन्हा मला सोडून नाही ना जाणार?
निघालस? बाबाची आठवण नाही झाली? आयुष्यात पहिल्यांदा ज्यांचं पोट घट्ट धरून परीक्षेला गेलो होतो त्यांना आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या परीक्षेला जाताना विसरेन असं वाटतंय तुम्हाला? आधी काल रात्री मला यायला जरा उशीर झाला म्हणून भेट नाही होऊ शकली. पण रात्रभर मी झोपूही नाही शकलो रे. कधी एकदा तुला भेटतोय अशी तळमळत होतो. आईला आणि शुभ्राला भेटलो. बोलताना त्यांनी मला खूप पाठिंबा दर्शवला पण माझ्या जाण्याला त्यांची संमती नव्हती बाबा. बाबा माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही. येस आय नो. लहानपणी हाताचं बोट घट्ट धरूनच्या आधीला मी परीक्षेला घेऊन गेलो ना. त्या तुझ्या बाबाच तुला पाठिंबा आहे, भक्कम आहे. मला सगळं कळलंय, आम्हाला सगळं कळलंय. आणि आमचा आमच्या आधीवरती पूर्ण विश्वास आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, यावेळी ही परीक्षा तू एकटा देत नाहीयेस. आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी भक्कमपणे. प्रत्येक परीक्षेला जाताना तू एक वाक्य म्हणायचंस, आठवतंय? परीक्षा द्यायची तर ती जिंकण्यासाठीच. येस. आणि ही परीक्षा सुद्धा जिंकायची. ऑल द बेस्ट. थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. सांभाळ. श्रीराम श्रीराम. एक काम आहे, बोलायचंय तुमच्याशी. मी एक पण केलाय. पण पण कसला पण? मला माहितीये माझ्यामुळे घरात चिडचिड होते, भांडणं होतात, माझं बोलणं कोणालाही आवडत नाही.
आधीची चिंता केलेली कोणाला कळत नाही. सगळ्यांनी बोलणं टाकलंय माझ्याशी. नाही ठीक आहे ना, ठीक आहे, पण मी आता असं ठरवलेलं आहे की 4 चौघांमध्ये असं काहीही वागायचं नाही की घरातली शांतता भंग होईल. कुसुम, कधी कधी तू खूप समजूतदारपणे वागतेस. कधी कधी हो, बहुतेक वेळा समजूतदारपणा विसरतेस म्हणून म्हटलं. तुझ्या मनात जे येईल ते तू बोलून मोकळी होतेस. पण आता जो तू हा पण केला आहेस तो स्तुत्य आहे. तुम्हाला सुद्धा खरंच तसं वाटतंय ना? हा? मी काय सांगते ते ऐकून घ्या तुम्हाला. मी न हे मुद्दामून हळूहळू बोलते, कारण काय आहे की नाही तर घरात भांडणं होतील म्हणून. बाबा, परवा ना मी आमच्या महाराजांकडे गेले होते, तेव्हा ते असं म्हणाले की आधी जो गायब झालाय ना तो म्हणजे नाहीसा झालाय. म्हणजे काय आहे की त्याची ही मनस्थिती तिच्यामुळे झालेली आहे. आणि ती जोपर्यंत या घरात आहे ना बाबा, तोपर्यंत आधी काय परत यायचा नाही. तो आला होता. कोण? आदिनाथ. काय? आदिनाथ घरी आला होता. धडधाकट आणि सुखरूप. आम्हाला भेटला, शुभ्रालाही भेटला. तुलाही भेटायचं होतं त्याला, मग पण तू पूनमकडे गेली होतीस. त्याला काहीतरी कामानिमित्त जायचं होतं म्हणून पहाटेच परत गेला तो. आधी आला होता? असं कसं आला होता? हा? आणि मला कोणी काही कसं सांगितलं नाही? बघा बाबा, बहिष्कार घातलाय माझ्यावरती. मला कोणी काही सांगत नाही, मला कोणी काही सांगत नाही. म्हणून मी बोलते ना, म्हणून सगळ्यांना राग येतो. मग मला असं अजिबात आवडत नाही, मला राग येतो. श्रीराम श्रीराम. कुसुम, तू आत्ता जो पण केला आहेस ना, कोणता पण? कोणाशीही न बोलण्याचा, तो तसाच चालू ठेव. तुमच्याशी म्हणण्यात काही अर्थ नाहीये. आधी आला होता, मला कोणी सांगितलेलं सुद्धा नाही. म्हणजे मी काय करावं आता? झालं सगळ्यांचं समाधान? काय झालं प्रिया? दादा इतके दिवस बेपत्ता आहे. तो एक दिवस घरी आला, घरातल्या प्रत्येकाला भेटला, पण त्याच्याबरोबर असताना त्याला एक बहीण सुद्धा आहे. तिची आठवण कोणालाच नाही आली. हे बघ प्रिया, बाबा मला मान्य आहे माझं दादाशी खूप मोठं भांडण झालं, पण म्हणून त्याची मुन्ना इतकी वाईट आहे का? अगं तुला कोणी सांगितलं की तुला आधी विसरला म्हणून? मला कोणी काही सांगितलं नाही, हाच माझा प्रॉब्लेम आहे. ना मला कोणी काही सांगितलं आणि ना माझ्या भावना कोणी त्याच्यापर्यंत पोहोचवल्या. बरं ठीक आहे, नाही सांगितलं मला, पण आता त्याचं पटेल असं कारण तरी कळू शकेल. हे बघ प्रिया, तू जसा विचार करतेस ना तसं काहीही नाहीये. बाबा, दादा बेपत्ता झाल्यापासून मला सुद्धा रात्री झोप नाहीये. मी सुद्धा किती डिस्टर्ब्ड आहे. शुभ्राला आधार द्यायला प्रिया हवी, दादाचा शोध घ्यायला प्रिया हवी, पण तो इथे आलेला असताना मात्र त्याला सॉरी म्हणण्यापुरती सुद्धा ती त्याच्या समोर नको. इतका तुम्हाला माझा त्रास होत असेल तर मला तसं स्पष्टपणे सांगा ना. प्रिया, स्टॉप दिस नॉनसेन्स. हॅलो. हॅलो भाई, मी आधी बोलतोय. आधी? आधी कुठे आहेस तू? हे बघ भाई, मला तुला भेटायचं आहे. अरे पण तू आधी घरी? मी काल घरी जाऊन आलोय, मी सगळ्यांना भेटलोय, मला तुला भेटायचं आहे. अरे पण तू आहेस कुठे? आधी सांगतो, नीट ऐक. आणि बघ आधी, मी येईपर्यंत कुठेही जाऊ नकोस, तिथेच थांब. आलोच नाही.